हर्षला भेटून येते. अँड आय नो हर्ष घरीच आहे. थांब प्रियांका. आधी मला त्याला विचारू दे, त्याला तुला भेटायचं आहे का नाही ते. हर्ष मला भेटायला नाही म्हणेल असं होऊच शकत नाही. आधी मी त्याला विचारून येतो. जशी तुझी इच्छा. तू त्याला विचारून ये, तोपर्यंत मी हिच्याशी गप्पा मारते. नियती अशी निष्ठुरासारखी का वागते आमच्याशी? आम्ही काय बिघडवलंय कोणाचं म्हणून हे? हर्षवर्धन, त्या हर्षवर्धन भोसलेचंच काम आहे. म्हणून तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ, तुम्ही मला सोडून जाऊ नका. तो आदित्य तुला तुला काही नाही देऊ शकणार. तुझ्यावर खरं प्रेम फक्त निरंजन करतो. तू असं कर, तू त्याच्याशी लग्न कर. तो तुला खूप सुखात ठेव. खरंच, शपथ. सोड तू हे घर, सोड. आणि तुझ्या त्या बुळचट आणि बावळट नवऱ्याला बस! एक शब्दही माझ्या नवऱ्याविरुद्ध काढलास ना तर धक्के मारून हाकलून देईन या घरातून, समजला? आणि काय म्हणालीस तू? तुझा भाऊच माझ्यावर खरं प्रेम करतो? नाही प्रियांका, तो पण तुझ्यासारखाच आहे. तो पण फक्त पैशावरच प्रेम करतो. माझ्या देवासारख्या नवऱ्याला मी सोडून तुझ्या त्या नालायक भावाच्या मागे लागले ना, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. हर्षवर्धन भोसलेंविषयी तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? कसं आहे मॅडम, हर्षवर्धन भोसले आणि तुमच्यामध्ये याआधी जे काही होतं. हे बघा इन्स्पेक्टर, त्या गोष्टीचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही उगीच नको त्या गोष्टी उकरून काढू नका. तुमचं आणि वरुण सुभेदारांचं होणारं लग्न हे तर या हल्ल्यामागचं कारण नसेल ना, अशी शंका वाटते. काय म्हणाला हर्ष? तू आज जाऊ शकतेस. मी म्हणाले होते ना, हर्ष प्रियंकाला भेटायला कधीच नकार देणार नाही. प्रियांका, मी तुला चांगलं ओळखतो. तुझं प्रेम फक्त पैशांवर आहे. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत तुझं प्रेम माझ्यावर होतं. आणि जेव्हा शार्दूलच्या पैशाची ओढ तुला लागली तेव्हा तू मला सोडून त्याच्याकडे गेलीस. असं नाहीये हर्ष, तू मला चुकीचं समजतोयस हर्ष. त्या शार्दूलशी माझा आता काहीही संबंध नाहीये. प्रियांका, मी खरंच खूप थकलो आहे. मला आरामाची गरज आहे. आपण कधीतरी नंतर भेटून मग बोलू सविस्तर. येते मी. नीट विचार कर, मी काय सांगितलं त्याचा. या घराची सून होण्यापेक्षा मी दिलेली ऑफर काय वाईट? बाय आदित्य.